हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मॅडम, मी खूप प्रयत्न करते पण माझं वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये. तुमचं 30 किलो वजन तुम्ही कसं काय कमी केलं? खूप लोक डाएट करतात, माझ्याकडून तर ते होत नाही. क्रॅश डाएट करतात, माझ्याकडून तरी ते होत नाही. व्यायाम होत नाही. पण मला माझं वजन अगदी घर बसल्या कमी करायचंय. तर तुम्ही तुमचं वजन कसं कमी केलं? अशा कमेंट्स मला येत असतात, असे मेसेजेस मला येत असतात. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी स्पेशल असा माझा डाएट प्लॅन, की जो फॉलो मी केला होता आणि त्यामुळे माझं 30 किलो वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला मला मदत झाली. ते पण एकदा नाही तर 2 वेळा. हो मंडळी, माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये देखील माझं 30 किलो वजन मी कमी केलं. सेकंड प्रेग्नन्सीमध्ये देखील 30 किलो वजन कमी केलं, ते देखील अगदी घरातला आहार घेऊन. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत करणार आहे माझा एक्सपिरियन्स शेअर. तर मंडळी, हा डाएट प्लॅन इतका प्रभावी आहे की अवघ्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनात झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. तर मंडळी, ह्या आधी मी तुमच्यासोबत शेअर केलं इंटरमिटेंट फास्टिंग डाएट प्लॅन, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन, 1 मील अ डे डाएट प्लॅन. पण आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी केलेला डाएट प्लॅन, की जो अगदी मी घरात बसून घेतला. फक्त घरातला आहार घेतला, फक्त भारतीय आहार घेतला. काहीही विकत आणायची गरज नाहीये. जे तुम्ही घरामध्ये खाता तेच योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या क्वांटिटीने खायचं आहे, जे मी केलं आहे. तर मंडळी, जर मी माझं वजन कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. आणि मी तुम्हाला अवघड चॅलेंज देते. सो तुम्ही जर हे 30 दिवसाचं चॅलेंज फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 30 डेज चॅलेंज फॉलो करणार आहे. आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा आणि फक्त बदल अनुभवा. तर मंडळी, हा डाएट प्लॅन सुरू करण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचा आहे की आपल्या चॅनलचे 70,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे तुमच्यामुळे शक्य झालेले आहे. कित्येक लोकांचं आपले व्हिडिओज पाहून, आपले पर्सनलाइज डाएट प्लॅन फॉलो करून त्यांचं वजन कमी होत आहे. तुमच्या कमेंट्स पाहून, मेसेजेस पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. आणि हे 70,000 सबस्क्रायबर, हे तुमचं प्रेम पाहून मला अजून एनर्जी मिळत आहे अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. सो तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी खरंच थँक्यू सो मच. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय, फक्त हा घरगुती डाएट प्लॅन फॉलो करा आणि वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी, आता बघू की मी माझं वजन कसं कमी केलं आणि दिवसभरामध्ये मी कसा आहार घेतला, कोणत्या डिटॉक्स ड्रिंक घेतला. तर मंडळी, जेव्हा मी ठरवलं माझं वजन कमी करायचंय तेव्हा मी फक्त एक ठरवलं होतं की आता इथून पुढे 30 दिवस फक्त मी हे फॉलो करणार. मग बाकी बाहेरचं काहीही खाणार नाही, फक्त घरातला आहार घेणार. सो दिवसाची सुरुवात मी करत होते मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकने. मी फक्त लिंबू पाणी घ्यायचे, कधीतरी मी जिरा वॉटर घ्यायचे. 1 चमचा जिरा रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे. सकाळी उठल्यावरती ते पाणी मी गरम करून उकळून गाळून पित होते. किंवा मी लिंबू पाणी देखील पित होते. मस्त मोठा ग्लास भरून पाणी गरम करायचं, त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं, 1 चमचा मध टाकायचं आणि मस्तपैकी दिवसाची सुरुवात ही कोमट पाण्याने करायची. त्यामुळेच आपला मेटाबॉलिझम वाढतो आणि सकाळीच आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही सुरू होते. अशी मी सुरुवात केली होती दिवसाची. त्यानंतर मी करत होते नाश्ता. आता तुम्ही म्हणाल की नाश्त्यामध्ये मग काय महागडे प्रोडक्ट्स, महागड्या गोष्टी घेत होतीस का? तर अजिबात नाही. पोहे केलेत, पोहेच घेणार पण वाटीभर घेणार. उपीट केलं, उपीटच घेणार, वाटीभर घेणार. कधी असेल धिरडं, कधी असेल थालीपीठ, कधी असेल डोसा, पण फक्त एकच. म्हणजे आपल्याला आपली भूक भागवायची होती पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये आणि मगच जाऊन आपलं वजन कमी होणार आहे. सो घरामध्ये जो काही मेनू बनतोय तो घ्या, पण अगदी थोडा घ्या. एवढा बाउल भरून पोहे घेऊ शकता, एवढे बाउल भरून तुम्ही उपीट घेऊ शकता, थालीपीठ घ्या, धिरडं घेऊ शकता, बेसन चिला घेऊ शकता, पण फक्त एकच. आणि इथून पुढे 30 दिवस अजिबात साखर नाही, हे मी स्वतःला सांगितलं होतं. जर आपल्याला आपलं वजन कमी करायचंय आणि 30 दिवसांमध्ये चमत्कार बघायचा शरीरामध्ये, तर आपण इतकं नक्कीच करू शकतो. आणि जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. सो नो चहा, नो कॉफी विथ शुगर और मिल्क.
तर मंडळी, मी तर चहा कॉफी पूर्णपणे बंद केली होती. पण जर तुम्हाला चहा कॉफीची सवय असेल तर तुम्ही घ्या ना, पण त्याच्यामध्ये अजिबात दूध मिक्स करू नका किंवा अजिबात त्याच्यामध्ये साखर मिक्स करू नका. असा झाला आपला सकाळचा नाश्ता. हा डाएट प्लॅन इतका प्रभावी आहे की जरी तुम्ही हॉस्टेलला राहत असाल, मला कित्येक जण म्हणतात की आम्ही स्टडीसाठी हॉस्टेलला राहतो, आम्हाला डाएट प्लॅन द्या. काही लोक ग्रामीण भागातले असतात, त्यांना वजन कमी करायचं असतं, ते देखील हा डाएट प्लॅन फॉलो करू शकतात. म्हणजे कुठलेही लोक हा डाएट प्लॅन फॉलो करू शकतात, इतका प्रभावी हा डाएट प्लॅन आहे. सो अशा प्रकारे नाश्ता झाला. त्यानंतर मी डिरेक्टली माझं दुपारचं जेवण करत होते. पण इथून पुढे मी मैदा, चॉकलेट, गोड पदार्थ आणि सगळ्यात मेन म्हणजे मी भात बंद केला होता. सो दुपारच्या जेवणामध्ये मी घेत होते भाकरी. कंपल्सरी महिनाभर भाकरी घ्यायची. एवढी छोटी भाकरी, कुठलीही भाजी, घरामध्ये जी कुठली भाजी अवेलेबल आहे ती भाजी आणि एवढं बाउल भरून सॅलेड. तर मंडळी, आता मग काही जण म्हणतील की सकाळचा नाश्ता झाला आणि जर मध्ये भूक लागली तर काय? खरं तर मी डिरेक्टली दुपारी जेवण करत होते. नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, बास. मी मध्ये आधे काहीही खात नव्हते. पण जर तुम्ही ऑफिसला जात असाल, कामानिमित्त बाहेर जात असाल आणि जर सकाळी 11 वाजता तुम्हाला भूक लागली, मिड मॉर्निंग स्नॅक, तर तुम्ही कुठलंही एक फळ घ्या. पण फळ कुठलं जे विटॅमिन सी रिच असेल. म्हणजे एक तर तुम्ही एखादं संत्र खा, एखादा पेरू खा, एखादी मोसंबी खा, पण केळी किंवा चिक्कू नाही, बास. म्हणजे जर 11 वाजता भूक लागली मॉर्निंग स्नॅकला, तर कुठलंही एक तुम्ही फळ खाऊ शकता. मग डिरेक्टली जाऊन करायचं दुपारचं जेवण. आता जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर भाकरी सोबत तुम्ही चिकन करी, अंडा करी, मटन करी खाऊ शकता. व्हेजिटेरियन असाल तर कुठलीही एक भाजी घ्यायची, सोबतच एक भाकरी आणि एवढा बाउल भरून सॅलेड, बास. मग झालं दुपारचं पोटभर जेवण. त्यानंतर हे दुपारचं जेवण अगदी पोटभरीचं झालं. ह्याच्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन नाहीये की हीच भाजी खाऊ नको, तू हेच खाऊ नको. जी कुठली भाजी घरात बनते ती खायची आहे आणि भाकरी खायची आहे. पण तांदळाची भाकरी नाही, ज्वारीची खा, बाजरीची भाकरी खा, नाचणीची भाकरी खा आणि रोज वेगवेगळ्या पालेभाज्या घ्या. कारण पालेभाज्या देखील शरीरासाठी महत्वाच्या आहेत. म्हणजे शरीराला सगळे पोषक तत्व देखील मिळाली पाहिजेत. त्यानंतर डिरेक्टली मी करत होते माझं रात्रीचं जेवण. मध्ये मी इव्हिनिंगला काहीही खात नव्हते. पण 4-5 वाजता जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही अगेन ग्रीन टी, ब्लॅक कॉफी पिऊ शकता. म्हणजे या 0 कॅलरीज ड्रिंक आहेत. यामुळे तुमचं वजन वाढत नाही. आणि जर तुम्हाला 5 वाजता भूक लागली तर तुम्ही आपल्या मुठीत बसतील एवढे मखाणे घेऊ शकता, फुटाणे घेऊ शकता, रोस्टेड पीनट घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये देखील मीठ नाही. किती घ्यायचं? आपल्या मुठीमध्ये बसतील तेवढीच क्वांटिटी. आणि सोबतच ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, बास. आणि मग जाऊन डिरेक्टली आपण करणार आहोत आपला डिनर. तर मंडळी, रात्रीच्या जेवणामध्ये ना मस्तपैकी मी ऑप्शन्स असे घेतले होते की मी कधी कधी उकडलेले मूग घ्यायचे, स्प्राउट्स, मोड आलेले कडधान्य असतात ते मस्तपैकी उकडायचे एवढे बाउल भरून. त्याच्यामध्ये खूप सारं मस्त सॅलेड ऍड करायचं, चाट मसाला टाकायचा आणि एवढं बाउल भरून तुम्ही ते स्प्राउट्स खाऊ शकता. झालं. एक दिवस हे खायचं, एक दिवस मी खात होते बेसनचं धिरडं, एक दिवस खात होते मी मुगाच्या डाळी, हिरवे मूग असतात त्याचा डोसा करून खात होते. ते पण फक्त एक, वाटलं तर तुम्ही 2 छोटे देखील खाऊ शकता. किंवा कुठलंही एक सूप, एक तर तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता किंवा तुम्ही फक्त टोमॅटो सूप देखील घेऊ शकता. रात्रीचं जेवण हे हलकं पाहिजे, कारण आपलं पचन नीट होण्यासाठी. रात्री मस्तपैकी पोटभर जेवण करतो, मग ते पचणार आहे का? कारण रात्री आपल्याला एवढी एनर्जी लागत नसते. त्यामुळे रात्री खूप जड जेवण करणं पूर्णपणे बंद करा आणि फक्त हे महिनाभर करून बघा. जे काही मी रात्रीचे ऑप्शन सांगितले ते आलटून पालटून घ्या. अशा प्रकारे झाला नाश्ता. दुपारचं जेवण तर किती सोपं आहे. रात्रीच्या जेवणातले हे 4 ऑप्शन झालं. 3च टाइम मी जेवत होते. पण जर मध्ये तुम्हाला भूक लागलीच तर काय खायचं ते देखील मी तुम्हाला सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवणाच्या या फिक्स वेळा. रात्रीचं जेवण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग काहीही खायचं नाही. अगदी समोर आईस्क्रीम जरी आली, सोनपापडी आली, बर्फी आली तरी देखील नाही. एकदा का वजन कमी झालं की स्वतःला एक ट्रीट द्या, एक पाणीपुरी खाऊन या, छोटीशी आईस्क्रीम खाऊन या. पण तोपर्यंत महिनाभर फक्त फॉलो करा. जर वजन कमी करायचंय तर आपण हे नक्कीच करू शकतो. तोंडावर नक्कीच कंट्रोल ठेवू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. गरज आहे ते म्हणजे सातत्याची, कन्सिस्टन्सीची, आत्मविश्वासाची आणि पॉझिटिव्ह राहण्याची की हो, मी माझं वजन कमी करू शकते. मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.
आणि मंडळी या सोबतच दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी देखील पिणं गरजेचं आहे. असं नाही की मी फक्त जेवणच घेते, कारण पाणी जास्त पिल्यामुळे देखील आपल्या शरीरातलं टॉक्सिक बाहेर जात असतं आणि वजन कमी करायला देखील मदत होत असते. काही लोक पाणीच जास्त पित नाहीत, मग तिथे तर चूक होत असते. सो 3 वेळा सोडून जर मध्ये भूक लागलीच तर खूप सारं पाणी प्या. पाणी देखील शरीराला खूप महत्वाचं असतं. आणि रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी परत एकदा साधं कोमट पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. हा इतका सिंपल डाएट आहे मंडळी. ह्या आधी देखील मी तुमच्यासोबत डाएट शेअर केला होता आणि तो मी स्वतः माझं वजन कसं कमी केलं ते शेअर केलं होतं आणि तो फॉलो करून कित्येकांचं वजन कमी झालं. पण मला लगेच कमेंट परत आल्या की मॅडम परत एकदा तुमचा डाएट प्लॅन अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करा, म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आली आहे. तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही जर हा प्रभावी खूप इफेक्टिव्ह आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असलेला हा डाएट प्लॅन जर फॉलो करणार असाल, हे चॅलेंज 30 दिवसाचं ऍक्सेप्ट करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे 30 डेज फॉलो करणार आहे. आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, व्हॉट्सअपचे ग्रुप असो की तिथे लोक आहेत की त्यांचं वजनच कमी होत नाहीये, त्यांच्याकडून डाएट प्लॅनच फॉलो होत नाहीयेत, त्यांच्यासोबत देखील हा सिंपल पण खूप प्रभावी डाएट प्लॅन शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे हा डाएट प्लॅन फॉलो करून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक नक्कीच दिसेल. 30 दिवसांमध्येच त्यांना त्यांच्या वजनामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये फरक हा नक्कीच दिसेल. आणि मंडळी तुम्हाला जर पर्सनलाइज डाएट प्लॅन हवी असतील, म्हणजे तुमचं वय, तुमची उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे बघून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.